नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महायुतीचे दिंडोरी आणि नाशिक लोकसभेच्या उमेदवारांसाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी एक वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिककर जनतेला संबोधित करणार आहे। मात्र त्यापूर्वी 2 किलोमीटर अंतरावरच पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चौकशी केली जात आहे। वाहन पार्किंगची जी व्यवस्था आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाते। आलेल्या नागरिकांची विचारणा देखील केली जात आहे। खरं तर कांद्याच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। काल देखील काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संघटनांना पोलिसांकडून नोटिसा देण्यात आलेल्या होत्या, नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या कांदा प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जे सभेची खबरदारी आहे ती पोलिसांकडून पुरेपूर घेण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।